Next problem is integration of tan x plus cot x whole square dx. Integration of tan x plus cot x whole square dx. आता याचा इंटिग्रेशन काढू. सपोज दिस इज I is equal to integration of tan x plus cot x whole square. Now squaring, that is a plus b whole square tan square x plus 2 times tan x into cot x plus cot square x dx. So tan square x 2 tan x cot x plus cot square x, a square plus twice ab plus b square हा फॉर्म्युला आपण इथे अप्लाय करू शकतो. आता tan स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन डायरेक्ट निघेल का? तर tan स्क्वेअर एक्स कोणाची डेरिव्हेटिव्ह आहे? नाही. tan एक्सची डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर एक्स, sec एक्सची डेरिव्हेटिव्ह sec एक्स इंटू tan एक्स, म्हणजे tan स्क्वेअर एक्स कोणाची डेरिव्हेटिव्ह नाही. तर एक काम करता येईल, पहिल्यांदा इंटिग्रेशन सेपरेट करून टाकू. इंटिग्रेशन ऑफ tan स्क्वेअर एक्स dx प्लस 2 टाइम्स इंटिग्रेशन ऑफ tan एक्स इंटू cot एक्स dx प्लस इंटिग्रेशन ऑफ cot स्क्वेअर एक्स dx. समजा सेपरेट नाही केलं, डायरेक्ट लिहिलं तरी चालतं ना. आता tan स्क्वेअर एक्सला कसं लिहिता येईल? sec स्क्वेअर एक्स मायनस 1 असं लिहू शकतो. वाय आयडेंटिटी 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थिटा, म्हणजेच tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थिटा मायनस 1. तर ही आयडेंटिटी आपण इथे अप्लाय करू शकतो. dx प्लस 2 इंटिग्रेशन ऑफ, आता tan x इंटू कॉट एक्स कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे का? नाही. बरं, tan x इंटू कॉट एक्सला काय करता येईल आपल्याला? हे ते रेसिप्रोकल आहेत, म्हणजे tan x इज इक्वल टू 1 अपॉन कॉट एक्स किंवा कॉट एक्स इज इक्वल टू 1 अपॉन tan x. तर आपण याला tan x ला लिहू आपण 1 अपॉन कॉट एक्स इंटू कॉट एक्स dx. लिहिता येईल का? tan x म्हणजेच 1 अपॉन कॉट एक्स, सो राईट tan x इज इक्वल टू 1 अपॉन कॉट एक्स. कॉट एक्स dx ॲज इट इज. इथे काय होईल? कॉट एक्स कॅन्सल. प्लस आता कॉट स्क्वेअर एक्सला कसं लिहिता येतं? 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा, म्हणजेच कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1. लिहिता येईल. ही आयडेंटिटी आहे, ही आयडेंटिटी इथे अप्लाय करायची. ज्याचं डायरेक्ट इंटिग्रेशन निघत नाही तिथे आपण कुठला तरी एक असा फॉर्म्युला सेट करायचा की जेणेकरून त्याचं इंटिग्रेशन करता येईल. सो कॉट स्क्वेअर एक्स रिप्लेस बाय कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 1 dx. आता सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काढता येते का? फॉर्म्युला आहे का? तर आहे. tan एक्सची डेरिव्हेटिव्ह काय असतं? sec स्क्वेअर एक्स. सो sec स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन tan एक्स मायनस 1चं इंटिग्रेशन x प्लस 2 ॲज इट इज. इथे 1च राहिलं, 1चं इंटिग्रेशन x प्लस कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन. तर कोसेक स्क्वेअर एक्स कोणाची डेरिव्हेटिव्ह? कॉट एक्सची डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. कोसेक स्क्वेअरचं एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉट एक्स, मायनस 1 आहे म्हणून मायनस 1चं इंटिग्रेशन x आणि सर्व शेवटी प्लस c. आता काय उरलं? tan x उरलं मायनस एक्स मायनस 2x प्लस 2x हे कॅन्सल होऊन जाईल. प्लस इंटू मायनस मायनस कॉट एक्स आणि सर्व शेवटी प्लस सी. अशा पद्धतीने याचा आन्सर येतं tan x मायनस कॉट एक्स प्लस सी. काय केलं? tan x प्लस कॉट एक्स होल स्क्वेअर. तर पहिल्यांदा पॉवर जो 2 आहे त्याच एक्सपान्शन करून टाकू. ए स्क्वेअर ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर, म्हणजे tan स्क्वेअर एक्स प्लस 2 टाइम्स tan एक्स इंटू कॉट एक्स प्लस कॉट स्क्वेअर एक्स. त्याच्यानंतर tan स्क्वेअर एक्स म्हणजे इंटिग्रेशन सेपरेट करून टाकू, किंवा इंटिग्रेशन सेपरेट न करता आपण डायरेक्ट ही स्टेप लिहिली तरी चालतं. म्हणजे इंटिग्रेशन पहिल्या टर्मला गेलं, दुसऱ्या टर्मला गेला, तिसऱ्या टर्मला गेला. आता tan स्क्वेअर एक्सचं डायरेक्ट इंटिग्रेशन काढता येत नाही, म्हणून काय करता येईल? tan स्क्वेअर एक्सच्या वेळी फॉर्म्युला अप्लाय करायचा, आयडेंटिटी, दॅट इज sec स्क्वेअर एक्स मायनस 1 2 ॲज इट इज. tan इज नथिंग बट 1 अपॉन कॉट. हिअर कॉट एक्स ॲज इट इज, कॉट कॅन्सल्ड. Now here integration of cot square x, no formula, so use identity, replace cot square x by cosec square x minus 1. Now integrate. Integration of sec square x is equal to tan x, 1 से integration x, 2 as it is,
इथं कॉट कॅन्सल झाला म्हणजे 1 राहिलं, 1चं इंटिग्रेशन एक्स, कोसेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉट एक्स, मायनस ॲज इट इज अगेन इंटिग्रेशन ऑफ 1 दॅट इज एक्स, मायनस एक्स म्हणजे -2x, -2x + 2x 0 सोडून द्या, tan x as it is minus cot x as it is plus c as it is. So this is the answer. Now second example. Integration of e to the power 4 log x. Direct solution लेते हैं, e to the power 4 log x minus e to the power 5 log x whole divided by x to the power 5 dx, x to the power 5 dx. So e to the power 4 log x minus e to the power 5 log x, e to the power 4 log x minus e to the power 5 log x divided by x to the power 5. आता याला काय करता येईल, इंटिग्रेशन ऑफ ई टू द पॉवर, हा जो 4 आहे तो लॉगरिथमचा जो रूल आहे त्याच्यानुसार आपण काय करू शकतो, लॉग ऑफ ए टू द पॉवर m इज इक्वल टू m लॉग ए. हा जो पॉवर आहे तो कोएफिशियंट बनतो, हा इथे येतो m लॉग ए. समजा m लॉग ए असं लिहिलं राहील तर काय लिहिता येईल, लॉग ऑफ ए टू द पॉवर m. उलटापालटा कसे वापरू शकतो. आता हा रूल जर आपण इथे अप्लाय केला तर काय होईल, जो पॉवर आहे तो कोएफिशियंट बनेल आणि जो कोएफिशियंट आहे तो पॉवर बनेल. सो हियर कोएफिशियंट इज 4, सो टेक इट इनटू पॉवर. सो e टू द पॉवर log of x to the power 4 माइनस, हियर e टू द पॉवर log of x to the power 5 हा पॉवर मध्ये चालला डिवाइडेड बाय x to the power 5. when there is base e and power log, e आणि log कॅन्सल होऊन जातं. इथे काय होतं, इंटिग्रेशन ऑफ x to the power 4 minus x to the power 5 divided by x to the power 5 dx. आता एक सिंपल अल्जेब्रिक फंक्शन झालं. इथे e आणि log कॅन्सल झाला, x to the power 4 राहिला, इथे e आणि log कॅन्सल झाला, x to the power 5 राहिला डिवाइडेड बाय x to the power 5 as it is. Now distribute x to the power 5 to both numerator, x to the power 4 upon x to the power 5 म्हणजे 1 upon x मायनस हा पूर्ण कॅन्सल झाला 1 dx. आता 1 upon x चं इंटिग्रेशन log x, 1चं इंटिग्रेशन x प्लस c. ना दिस इज द आन्सर.